नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज हितगुजमध्ये आपण चर्चा करणार आहोत ज्योतिषशास्त्रात शनीचं महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत ज्योतिषज्ञ पंडित मानसी पंडित आहेत आपल्याबरोबर. त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. मानसीजी, झी24 तासच्या स्टुडिओत आल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं स्वागत. थोडक्यात त्यांची ओळख करून देते. गेली 18 वर्ष त्या ज्योतिष तसंच हस्तरेषा, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, मंत्र साधना इत्यादी विषयांवर अभ्यास करतायत. विविध वृत्तपत्रांमधून याविषयी त्यांचं लिखाणही प्रसिद्ध आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात विविध महिला मंचांच्या माध्यमातून त्यांचे कार्यक्रमही पार पडलेत. गमती भविष्याचा हा ज्योतिषशास्त्रावर आधारित कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर ज्योतिर्भूषण, ज्योतिष रत्न, ज्योतिष पंडित, राजगौरव, आदर्श महिला, अस्मिता पुरस्कार या इत्यादी पुरस्कारांनी त्यांचा आतापर्यंत गौरव करण्यात आलेला आहे. आणि आता आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. मानसीजी, शनीबद्दल खूप असे गैरसमज आहे. किंवा कीच लोकांची घाबरगुंडी उडते, किंवा एक भीती असते त्या शनीबद्दल. काय नेमकं असं कारण आहे या भीती मागचं? नेमका शनी म्हणजे काय आहे? हे गैरसमज आहेत की समज आहेत? याविषयी मार्गदर्शन कराल सुरुवातीला. खरं पाहिलं तर शनीचे तसे पाहिलं तर शनीबद्दल गैरसमजच खूप आहेत. शनीचं थोडक्यात वर्णन सांगायचं म्हणलं तर शनी हा काळ्या वर्णाचा आहे. शनीची दिशा पश्चिम आहे. शनी सूर्यपुत्र आहे, छायेपासून जन्माला आलेला. शनी हा चाकर आहे, जे नोकर चाकर वगैरे या कामगार वर्गावरती त्याचा अंमल आहे, लोखंडावरती त्याचा अंमल आहे, धातूमध्ये. शनी म्हणलं की लोकांना असं वाटतं की ती साडेसाती आपली आपल्याला, आणि साडेसाती म्हणजे आपल्याला खूपच वाईट करून जाणार. हा एक पूर्णतः गैरसमज आहे लोकांचा. बरं, शनी म्हणजे मला तर असं वाटतं की शनी थोडक्यात बघायला गेलं तर आपली आईच असते. साडेसातीमध्ये खूप अडचणी येतात. म्हणजे लहानपणी जर साडेसाती आली लोकांना तर शिक्षणावरती परिणाम होतो, तरुणपणामध्ये करिअरवरती परिणाम होतो, वृद्धावस्थेत आजारपण येतात. त्यामुळे एक प्रकारची भीती त्या लोकांच्या मध्ये सामावली जाते. पण शनी तसं नाही आहे करत. शनी म्हणजे आपल्याला जसं आई आपला कान पिरगळून आपल्या चुकीला एक कठोरतेने शिक्षा देते, आपल्याला छानसं वळण लावते, आपल्याला चांगले मार्ग दाखवते, अगदी शनी तसं आहे. बरं. शनी साडेसातीमध्ये म्हणजे जर एखाद्या वेळेस आपल्याला वाईट घटना घडत असतील साडेसातीमध्ये, म्हणजे सहसा एक समज आहे असा की वाईट घटना घडतात, पण तसं होत नाही. शनीच्या स्थानावरून ती घटना आजमावली जाते की शनी कोणत्या स्थानामध्ये आहे, कोणत्या राशीला आहे. आता उदाहरणार्थ जर शनीची साडेसातीचा फरक बघायचा असला तर शनी मेष राशीला पहिली 5 वर्ष, म्हणजे साडेसातीचं पहिलं सांगायचं म्हणजे की आपल्या राशीच्या पूर्वी ज्या राशीला शनी येतो त्यावेळेला आपल्याला साडेसाती चालू होते. जर मेषेला साडेसाती असेल तर म्हणजे मीनेमध्ये शनी प्रवेश करेल तर मेष राशीला साडेसाती सुरू होते. बरं. पण शनीचे मित्र कसे आहेत? शनी शुक्र मित्र आहे, बुध आणि मित्र आहे, म्हणजे गुरु समान आहे. त्यामुळे मंगळ शत्रू पडतो, किंवा मंगळाच्या राशी शत्रू राशी पडतात शनीच्या. मेष, वृश्चिक, सिंह आणि कर्क या राशीमध्ये शनी नीचेचा ठरतो. त्यामुळे या राशीला थोडासा त्रासदायक शनी जातो. पण शनी तसं बघायला गेलं तर शनी आपल्याला बरंच काही शिकवून जातो, शिकवून जातो. जसं रवी उदय मानतो आपण, सूर्य उगवला की आपण म्हणतो की सूर्य उगवला, हा छानसा दिवस, अगदी सुंदर. अगदी तसं शनी हा मोक्ष आहे. बरं. शनी हा अंत आहे. शनी म्हणतो की तुम्हाला आत्ता मरा. आत्ता मरा म्हणजे तुमचा प्राण नका सोडू, तुम्ही स्वतःला नका संपू, हे शरीर नका सोडू, तुमच्यातल्या वासना अहंकाराला मारा, तुम्ही सरळ मार्ग जा. शनी हा न्यायप्रिय आहे. शनीला न्याय आवडतो आणि तो कठोर न्याय करतो. जर तुम्ही चुकीचे असेल तर तुम्हाला चुकीची शिक्षा देणार तो. तुम्ही चांगले चालले तर चांगली म्हणजे पुढे जे तुमच्या घडणार आहे ते चांगलं. जसं म्हणतो की आपण कर्मावरून, शनी कर्माला खूप मानतो. तुम्ही जसे कर्म कराल तसा शनी तुम्हाला फल द्यायला लागतो. आणखीन एक असा एक समज आहे, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं शनी एखाद्या आपल्या आईसारखी असते. जर चुकीचं वागलं तर कान पिरगाळणारच आणि कठोर शिक्षा करणार, त्याप्रमाणे असतो. मात्र त्याचबरोबर लोकांमध्ये आणखीन एक समज असतो की शनिदेवाचा कोप झालाय. हे काय असतं? हो, एकदा म्हणजे माझे लेख ज्या वेळेला जात होते हा एक खूप विनोदी पार्ट आहे. म्हणजे खूप उत्सुकतेचा की मकर राशीची एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. मॅडम म्हणे मला खूप म्हणजे असं माझी मकर राशी आहे, आणि मी ज्या वेळेला माझ्या मित्राला सांगितलं की माझी मकर राशी आहे, आणि मला तो बोलला की अरे तुझी मकर राशी आहे, खूपच वाईट, तुझ्यावरती शनीची करडी नजर आहे. बरं. आणि सदान कदा म्हणजे ही राशी साडेसातीच्या फेऱ्यामध्ये असते.
ऍक्च्युली कसं असतं हे की गैरसमज आहेत, सगळे गैरसमज आहेत. मकर राशी ही शनीचीच राशी आहे, निगेटिव्ह राशी आहे आणि कुंभ पॉझिटिव्ह आहे. कोप वगैरे काही नसतो. तुम्ही चुकीचे कर्म केलं, आज तुम्हाला शिक्षा देतात शिक्षक आणि आई, हे प्रिय आहेत आपल्याला, जे आपल्या आयुष्याला घडवतात आणि तेच काम शनी करतो. त्यामुळे जर तुम्ही चूक केलीत, तुम्ही अहंकाराने वागलात, तुम्ही एखाद्याचं नुकसानच करत गेलात, तुम्ही समोरच्याला त्रासच देत गेलात, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शनी तुम्हाला त्रासदायकच ठरणार. बसतात लोक, म्हणजे कुणाला असं वाटतं की नाही, मला माझ्या जवळचे नातेवाईक आहेत ते मला ओळखत नाहीयेत, ते माझ्यापासून लांब गेले, किंवा मला माझ्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे संपून गेल्या, माझं लग्नच होत नाहीये, किंवा मला माझं करिअर थांबलं, माझ्या शिक्षणामध्ये अडचणी आल्या. ह्या गोष्टी खऱ्या नाहीयेत. मला असं म्हणायचंय की तुम्ही जर एक आरसा आहे आपल्या समोर आणि त्या आरशामध्ये आपण आपलं सौंदर्य पारखतो. आपण म्हणतो की नाही, माझं नाक कसं आहे, माझे डोळे कसे आहे, माझा चेहरा कसा आहे, माझे हे ड्रेस मला चांगले दिसेल का. अगदी तसंच शनी सांगतो की शनी हा तुमचा आरसा बनतो. तुमच्यातल्या चांगल्या वाईट गुणांना तो समजावून सांगतो. तुमचे कोण, आपले कोण, परके कोण हे जाणीव करून देतो. अडचणीतच समजतं आपल्याला काय. शनी अडचण निर्माण करतो आणि तुम्हाला सांगतो की नाही, यातून तू तरुण गेलं पाहिजे, हा जो खडतर प्रवास आहे तो तू पूर्ण केला पाहिजे, आणि तो ते शिकवतो. आणि तो खरा शिक्षक आणि खरी आई बनते, तिथे बनते. बरं, हे एक आणखीन एक असाही एक समज आहे किंवा जेव्हा 7:30 चालू होते तेव्हा असं साधारणपणे म्हटलं जातं की शनिदेवाची उपासना करा किंवा शनिदेवाला पूजा. मग नेमकं 7:30 असेल तेव्हा नेमकं काय केलं गेलं पाहिजे? शनीची उपासना कधी करावी आणि कशी करावी? शनी महाराजांचा एक मूळ मंत्र आहे, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. हा मंत्र आहे. हा मंत्र जर लोकांना अवघड वाटत असेल तर दुसरा एक सोपा साधा सिंपल मंत्र आहे, ओम शम शनेश्वराय नमः. वैदिक मंत्र आहे शनीचा. शनीचे 10 नावे आहेत. शनीचं स्तोत्र आहे. परत शनी मारुतीची पण उपासना केली तर शनीची उपासना छान प्रकारे जाते. हनुमान चालीसा आहे, सुंदर कांड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वच्छ होणं गरजेचं आहे. 7:30च असं नाहीये. शनी म्हणजे 12 स्थानं असतात कुंडलीमध्ये, शनी कुठे आहे नेमका याला जास्त महत्व आहे. 7:30च असं नाहीये. शनी 6, 8, 12 इथे आला तर अडीचकी म्हणतात, त्याला ढय्या म्हणतात. अडीचकी ज्याला छोटी पनवती 7:30 म्हटलं जातं. आणि त्यामध्ये पण शनी थोडस आपली परीक्षाच बघतो आणि आपल्याला घडवतो. आपण जसं सोनाराकडे, जर आपण तांब किंवा पितळ घेऊन गेलो सोनाराकडे, सोनार काय म्हणतो, चल फेकून दे, तो पटकन ओळखतो. पण आपण जर सोनं घेऊन जातो सोनाराकडे, त्यावेळेला सोनार काय करतो, ते सोनं आहे हे माहीत असून सुद्धा त्याला कस लावतो. अगदी तसं आहे. 7:30 मध्ये शनी माणसाला कस लावतो आणि सोनं कधीही तापवून आपण बाहेर काढतो ना, त्यावेळेला त्याला चमक येते, वेगळी चकाकी येते. अगदी माणूस तसं शिकतो. त्यामुळे 7:30 किंवा अडीचकी किंवा शनी असणं हे वाईट नाहीये. मग याच बरोबर आणखीन म्हणजे जसं तुम्ही शनीच्या 7:30 विषयी सांगताय, आणखीन मार्गदर्शन कराल की नेमकी शनीची 7:30 मागे लागलेली आहे आणि ही 7:30 वाईटच आहे असाही एक समज असतो. जसं तुम्ही सांगताय ते एखाद्या तावून सलाखून माणसाला शनी बाहेर काढतो आणि खरं म्हणजे एक चांगलं जीवन शिकवतो जगायला. पण नेमकं ही शनीची 7:30 म्हणजे नेमकं काय हे आणखीन विस्तृतपणे सांगाल? शनीची 7:30 मी मगाशी बोलले त्याप्रमाणे मिनेला ज्यावेळेला, म्हणजे जर तुमची मेष राशी असेल तर मिनेमध्ये शनी प्रवेश करतो, त्यावेळेला मेष राशीला 7:30 चालू होते. शनीचं कसं आहे की 29 वर्ष 5 महिने शनी 12 राशींचं भ्रमण करायला शनीला लागतात. 2.5 वर्ष एका राशीमध्ये शनी घेतो. जर मिनेमध्ये प्रवेश केला शनीने तर ती 2.5 वर्ष, मेषेची 2.5 वर्ष आणि वृषभेची 2.5 वर्ष, अशी ही 7.5 वर्ष. 7 वर्ष. आता कुठल्या राशीला जर आपण विचार केला की बाबा कोणत्या राशीला शनी कशी फलं देतो, तर मीन ही गुरुची राशी आहे आणि गुरु हा शनीला मित्र वाटतो, कारण तो ज्ञानाचा ग्रह आहे. तो खूप ज्ञान देतो. आणि मीन अगदी साधी सरळ भोळी राशी आहे. त्यामध्ये 7:30 ज्यावेळेला शनी प्रवेश करतो, मेषेला 7:30 असताना ती 2.5 वर्ष खूप छान जातात. पण ज्यावेळेला मेषेमध्ये शनी 7:30 मध्ये प्रवेश करतो, मेषेमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला शनीचं आणि मंगळाचं पटत नाही. मंगळाला आपल्या ताकदीचा अहंकार आहे आणि शनीला अहंकार आवडत नाहीये. त्यामुळे ती 2.5 वर्ष त्रासदायक होतात.
मेषानंतर येते वृषभ. वृषभ परत शुक्राची राशी आणि शुक्र हा शनीचा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे मेष राशीला पहिली 2.5 वर्ष छान जातात, दुसरी 2.5 वर्ष त्रासदायक जातात आणि शेवटची 2.5 वर्ष मध्यम जातात. बरोबर. वृषभ राशीला पहिली 2.5 वर्ष त्रासदायक जातात, दुसरी मध्यम जातात आणि तिसरी मिथुन राशी आली. मिथुन ही शुक्रासारखीच बुध हा शनीचा मित्र आहे. त्यामुळे बुधाच्या राशीमध्ये शनी ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला तो तेवढा त्रासदायक होत नाही. मग त्यामुळे मिथुनेला तेवढा त्रासदायक जात नाही. मग वृषभेला पहिली 2.5 वाईट, दुसरी 2.5 मध्यम आणि तिसरी 2.5 छान जातात. अगदी त्याचप्रमाणे मिथुनेला पहिली 2.5 मध्यम, दुसरी 2.5 छान आणि परत मग कर्क राशी, चंद्राच्या राशीमध्ये शनी प्रवेश करतो आणि चंद्राच्या राशीमध्ये शनी नीचेचा ठरतो. म्हणजे कसं, शनीच्या 4 राशी आहेत मगाशी मी बोलल्याप्रमाणे. नक्कीच मानसीजी, आपण ह्याच विषयी अगदी विस्तृत चर्चा करणार आहोत. मात्र इथं वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय हितगुज. हितगुज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण इथं चर्चा करत आहोत ज्योतिषशास्त्रात शनीचं महत्व काय आहे याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पंडित मानसी. आपण त्यांच्याकडून आणखीन जाणून घेऊया. शनीबद्दल बरेच गैरसमज आहेत, ते आपल्याला दूर करायचे आहेत. नेमकं शनीचं महत्व काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. मानसीजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण प्रत्येक राशीचं आणि शनीचं एक नातं काय आहे ते जाणून घेत होतो. 2.5 वर्ष प्रत्येक राशीत शनी असतो हेही तुम्ही सांगितलं. तर ते काय नेमकं असं, म्हणजे आपण वृषभ राशीबद्दल बोलत होतो, त्याच्या पुढे काय? वृषभेला पहिली 2.5 वाईट जातात, मध्यम दुसरी जातात आणि तिसरी मिथुनेला आल्यामुळे मित्र राशी असल्यामुळे ती चांगली जातात. मिथुनेचं कसं होतं, पहिली 2.5 मध्यम जाते वृषभेतली, मिथुनेतली छान जातात आणि कर्केमध्ये ज्या वेळेला शनी येतो कर्क राशीमध्ये, कर्क राशी ही चंद्राची येते आणि चंद्र शनी हा तसा युती असेल किंवा प्रतियुती असेल तरीही विष योग बनतो. तो मानसिकता थोडीशी लोकांची त्यामध्ये ते थोडस त्रासदायक होते आणि कर्केला मग ती 2.5 वर्ष ती त्रास म्हणजे मिथुनेला जातात. पण ज्यावेळेला कर्क राशीला येतात त्यावेळेला पहिली 2.5 जातात, दुसरी 2.5 मानसिक ह्याच्यामध्ये जातात त्रासदायक आणि तिसरी येतात ते सिंह राशीला. सिंह राशीला रवी पुत्र आहे शनी, सिंह राशीचा स्वामी आहे रवी. शनी रवी पुत्र आहे पण रवीचं आणि शनीचं पटत नाहीये आणि त्यामुळे रवीच्या राशीमध्ये ज्यावेळेला शनीची दृष्टी पडते किंवा कर्केला शनीची 7.5 येते त्यावेळेला रवीचं सिंह राशीचे पण हे म्हणजे 5 वर्ष म्हणजे मिथुनेचे 2.5 छान जातात कर्केला आणि कर्क आणि सिंह हे 5 वर्ष त्रासदायक जातात. अगदी सिंहेचं तसंच बनतं. सिंहेला कर्केला ज्यावेळेला शनी प्रवेश करतो त्यावेळेला 7.5 आणि कर्केतले 2.5 वर्ष त्रासदायक जातात, सिंहेत आल्यानंतर 2.5 वर्ष त्रासदायक जातात आणि मग कन्या राशीमध्ये शनी येतो. परत कन्या बुधाची राशी, तो परत मित्र झाला आणि तिथे मग ती छान जातात. म्हणजे छान म्हणजे मध्यम जातात, एवढी चांगली पण असं म्हणू शकत नाही पण मध्यम निघून जातात. आणि कन्या राशीमध्ये सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर मग कन्येला 7.5 येते. ती 2.5 वर्ष पहिली कन्येला वाईट जातात, दुसरी मध्यम जातात आणि तिसरी जी तुळेला शनी प्रवेश करतो त्यावेळेला 7.5 थोडीशी छानशी जाते. आत्ताचा म्हणजे मला थोडस विषय चेंज करून बोलावंसं वाटतं. आता शनी आणि राहू हे तुळ राशीमध्ये युतीमध्ये आहेत त्यामुळे थोडसा कन्या राशीला त्रासदायक कालावधी आहे. कारण लोकांचं असं म्हणणं असेल की बाबा कन्येला शेवटची 2.5 वर्ष तुळेतल्या शनीची चांगली जातात तर मग ती फलं आम्हाला का मिळत नाहीये. तर आज शनी बरोबर राहूचं भ्रमण चालू आहे कन्येला, त्यामुळे ते थोडस चांडाळ योग बनतो, त्यामुळे थोडासा त्रासदायक कालावधी आहे. आता कन्येनंतर येते तुळ राशी. ज्या वेळेला कन्येमध्ये प्रवेश करतो शनी त्यावेळेला तुळ राशीला 7.5 चालू होते. कन्येची 5 वर्ष छान, 2.5 वर्ष छान जातात, तुळेमधले 2.5 वर्ष छान जातात, पण वृश्चिकेमध्ये ज्या वेळेला शनी जातो त्यावेळेला ती त्रासदायक होतात तुळ राशीला. ती 2.5 की खूप वाईट, कारण ती परत मंगळाची राशी येते आणि मंगळ आणि शनी कट्टर शत्रू बनतात. आणि ती वृश्चिकेच्या नंतर वृश्चिकेला ज्या वेळेला 7.5 म्हणजे तुळ राशीमध्ये शनी प्रवेश करतो त्यावेळेला वृश्चिक राशीला 7.5चा त्रास चालू होतो. मग तुळेचे 2.5 वर्ष छान, वृश्चिकेचे त्रासदायक आणि वृश्चिकेनंतर धनुमध्ये गेल्यानंतर गुरुची मित्र राशी ती, त्यामुळे ते जरा थोडीशी मध्यम जातात. नक्कीच ह्या वेगवेगळ्या राशींवर आपण बोलतो आहोत. मात्र त्याचबरोबर जेव्हा 7.5 किंवा हा जो कालखंड असतो त्या कालखंडामध्ये नेमकं माणसाने त्यांचं आचरण कसं ठेवावं किंवा तिकडे त्या सगळ्या संकटांचा सामना करताना काय मनात एक विचार ठेवले पाहिजेत? खरं म्हणलं तर माणसाने शुद्ध अंतःकरणाने राहणं गरजेचं आहे. बरोबर, अगदी छानसं. मी प्रत्येकाला सांगते, माझ्याकडे भविष्य बघायला आल्यानंतर सुद्धा लोकांना म्हणते की ज्या वेळेला आपण औषध देतो
कारण 2 दिवसापूर्वी मला एक फोन आला होता की मॅडम माझी आई मला म्हणते की शनी आहे. कदाचित ते ग्रहस्थ हा शो बघत असतील त्यामुळे त्यांच्या लक्षामध्ये येईल. पण मला शनी आहे म्हणून तुम्ही का घाबरून जाता? तुम्ही छान राहा. बरोबर. त्रास कुणाला नसतो, सगळ्यांना असतो. तुम्ही छान राहा. शनीचं काम आहे की तुम्हाला छानसं मार्गदर्शन करणं, छानसं वळण लावणं, ज्या छानसं तुम्हाला घडवणं. एक आपण मूर्ती घडवतो तसा एक मूर्तीकार आहे शनी. शनीला नका घाबरू. तुम्ही थोडस सहनशक्तीने जा, थोडीशी नम्रतेने जा, थोडस तुम्ही कष्टाने जा. येणाऱ्या संकटाला तुम्ही हसत सामोरे जा. हाच एक मोलाचा मंत्र आहे आणि तोच शनीचा उद्देश आहे की तो शिकवावा मानव जातीला. त्यामुळेच आणखीन त्याला न घाबरता सामोरं जाणं महत्वाचं आहे. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. मात्र हितगुज या कार्यक्रमामध्ये इथे वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय हितगुज. हितगुज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आज आपण जाणून घेतो आहोत ज्योतिषशास्त्रात शनीचं महत्व काय आहे, शनीबाबत अनेक गैरसमज आहेत, ते नेमके काय आहेत आणि ते खरंच गैरसमज का आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत पंडित मानसी. आपण त्यांच्याकडून आणखीन जाणून घेऊया. मानसीजी, काय सांगाल? मग आपण इतर राशींबद्दल तर बघितलेलं आहे आणि त्यांचं शनीशी असलेलं नातं बघितलेलं, मात्र मीन आणि मकर या 2 राशींचं नातं कसं असतं? मकर आणि कुंभ ह्या शनीच्याच राशी आहेत, पण मकर ही निगेटिव्ह आहे आणि कुंभ ही पॉझिटिव्ह. मूळ त्रिकोण राशीमध्ये कुंभ येते, मूळ त्रिकोण राशी आहे शनीची. आणि मीन ही त्याची मित्र राशी आहे. आणि शुक्राची तूळ राशी ही उच्च राशी आहे, त्या राशीमध्ये शनी उच्चीचा बनतो. आणि मेष, वृश्चिक आणि सिंह आणि कर्क ह्या नीचेच्या राशी बनतात त्याच्या. त्यामुळे मकर राशीमध्ये शनी थोडंसं, म्हणजे मगाशी मी एक तुम्हाला उदाहरण दिलं की 7.5च्या फेऱ्यात अडकलेलं सारखं त्रासदायक होतं. हे कुणाचं गैरसमज आहे. मकर राशी सदान कदा 7.5, फक्त ती निगेटिव्ह राशी आहे. शनी कसं आहे, मंद आहे, धीम्या गतीने चालतो. त्यामुळे या लोकांना कसे अनुभव जे येतात ते मंद गतीने येतात. तुम्ही जे काम कराल ते नाही, आजचं उद्या होईल. जर आपण न्यूमरॉलॉजीचा जर विषय जर घेतला, 8, 17, 26 या अंकावरती शनीचा प्रभाव पडतो. जर तुम्ही 8चा घेतला तर पूर्ण 8 शनीच्या अधिपत्याखाली जातो. आणि 8 वरती शनीचा एवढा अंमल असतो की ते लोक खूप न्यायप्रिय, कठोर, पण चिडचिडे असतात, थोडेसे स्वार्थी असतात, आपमतलबी असतात. पण 17 मध्ये काय होतं, 17, 7 आणि 1 रवी आणि नेपच्यून यामधून तो 17 बनला जातो. परत तो शनीचा अंक. हे लोक थोडेसे धाडशी आणि व्यवहारी ज्याला आपण म्हणू, त्यामधून तो 17 बनला जातो. परत तो शनीचा अंक. हे लोक थोडेसे धाडशी आणि व्यवहारी ज्याला आपण म्हणू किंवा न्यायप्रियता हा तिन्ही मध्ये आहे. पण या लोकांच्याकडे जास्त अगदी म्हणजे व्यवहार करणार, बिझनेस छान प्रकारे उत्कृष्टतेने करतात, कारण रवीचं धाडस पण यांच्याकडे येतं. आणि 26 मध्ये काय होतं, 2 हा चंद्राचा अंक आणि 6 हा शुक्राचा. म्हणजे जी कल्पकता, आपल्या मनाची कल्पकता, मनाची चंचलता आणि एक ऐश्वर्य शुक्राचं यांनी बनलेला हा 26. आणि परत 8 तो कठोर परिश्रमातून हे सगळं बनतं. म्हणजे परिश्रम तुम्हाला कुठेही चुकलेला नाही. शनी म्हणलं की तुम्हाला परिश्रमाला, तुम्ही कष्टाला घाबरले नाही पाहिजे, तुम्ही दुःखाला सामोर गेले पाहिजे. प्रत्येक म्हणजे तिथे अंकावरती अंमल असू दे किंवा ह्याच्यावरती. शनी भाग्योदय ज्या वेळेला करतो तो 32 नंतर करतो. खरं वय शनीचं 36, 36, 40, 44 आणि शेवट 52 यामध्ये शनीचा भाग्योदय होतो. शनीच्या लोकांना म्हणजे शनीच्या अंमलाखाली लोक येतात. हस्तरे शनी जर विषय घेतला तर इथे शनीच्या ह्या बोटाखाली जर इथे येऊन लाईन थांबली, धन लाईन, आणि तुमची 8, 17, 26 आणि लग्नी शनी असेल तर तुमच्यावरती भरपूर शनीचा अंमल असतो. ते लोक रंगाने थोडेसे काळे सावळे, गंभीर चेहऱ्याचे, गंभीर विचाराचे, प्रौढत्व म्हणजे त्यांच्या वयाच्या मानाने ते म्हातारपण खूप लवकर विचाराने भोगतात. आणि पूर्णच जर तुम्हाला मकर आणि कुंभ मध्ये जर शनीचा अंमल दिसत असेल तर ते त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा म्हातारपण लवकर दिसून येतं. कारण शनी हा वृद्ध आहे. शनी एका पायाने पंगू आहे. बरेचशा म्हणजे त्याच्याबद्दल खूप कथा आहेत. लोकांचा असे पण प्रश्न मला येतात की मग शनीसाठी मारुतीची उपासना का, हा एक मेन प्रश्न असतो लोकांचा. मारुतीची उपासना केल्यानंतर शनी का? शनीच्या तशा 2 दंतकथा आहेत की रावणाच्या महालाच्या वेळेला सीतेचं ज्या वेळेला अपहरण केलं, लंकेला ज्या वेळेला अग्नी दिला मारुतीने, त्यावेळेला रावणाने सगळे ग्रह 9 ग्रह पलंगाखाली असे उलटे टांगले होते. आणि त्यावेळेला मारुतीने जाऊन शनीला सोडवून टाकलं. कारण शनीची तिरकी नजर रावणावरती, रावणाच्या महालावरती जोपर्यंत पडत नव्हती तोपर्यंत त्याला काहीच त्रास होत नव्हता.
त्यामुळे ते सोडवल्यानंतर मग शनी म्हणलं की मारुतीला मला तू छान प्रकारे सहकार्य केलेलं आहे, मी तुझ्या भक्तांना इथून पुढे त्रास देणार नाहीये. आणखीन एक दंतकथा छोटीशी अशी आहे की शनी हनुमानजी चित्रकूट पर्वतावरती तपश्चर्या करत, तपश्चर्या मीन्स नामस्मरण करत बसले होते, रामनामाचा जप करत होते. आणि त्यावेळेला शनी तिकडून चाललेले आणि शनी तिथे उतरले आणि बोलले की तू रामनामाचा म्हणजे याच्यावरती परिणामच होत नाहीये, मला हा घाबरलेलाच नाहीये. थोडासा शनी महाराजांचा अहंकार तिथे जागा झाला. मारुतीला बोलले की तू काही तुझ्यावरती परिणाम होत नाहीये. मारुती म्हणले थांब, मी तुझ्याकडे बघतो, तुझ्याशी बोलतो, पण मला माझ्या गुरूंचं नामस्मरण, मी माझ्या परमेश्वराचं नामस्मरण करतोय, रामनामाचं जप करतोय, तू छान थांब. शनी ऐकायला मुळीच तयार नाहीये. त्यावेळेला मारुतीला खूप राग आला. मग त्याने आपल्या शेपटीमध्ये शनीला ते गुंडाळलं आणि त्या चित्रकूट पर्वताला पूर्ण अशी वेढा मारला. त्यावेळेला शनीचं अंग ओबडधोबड ते सगळं झालं, लागलं त्याला. त्यामुळे मग त्याला तेल सोडलं आणि त्याने सांगितलं की माझे जे भक्त आहेत, जे माझी भक्ती करतात, त्यांना तू इथून पुढे त्रास देऊ नको. त्यामुळे ते शनीला तेल वाहिलं जातं मंगळवारी. म्हणजे मंगळवारी मारुतीच्या दिवशी सुद्धा शनीची उपासना करणं, शनिवारी जाऊन शनीला तेल वाहणं, काळ्या वस्तूंचं दान करणं, काळं कापड, उडीद, बरं, काळे तीळ, काळं मीठ मिळतं आपल्याकडे, ते हे सगळं दान करणं. परत घोड्याची नाल किंवा लोखंडी एक अशी जी असते ती मधल्या बोटामध्ये धारण करणं, शनीचं रत्न आहे नीलम ते वापरणं. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने थोडीशे 7.5 म्हणजे फरक पडतो. आणि त्याबरोबर तुमचा स्वभाव, मेन स्वभाव, तुम्ही नम्र राहा, सहनशील राहा. थोडक्यात शनी हा एक आई आहे, एक शिक्षक आहे असं मानून जर चाललं तर शनीची 7.5 न वाटता एक चांगला एक अध्याय लोकांच्या आयुष्यात त्यांना मिळू शकतो. मानसीजी, कार्यक्रमाची वेळ इथं संपलेली आहे, पण तुम्ही इथं आलात आणि इतक्या कमी वेळेत इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल.